गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्रयागराज नंतर 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश विदेशातून कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर हजारो कोटींची कामे हाती घेतली जाते। या कामांची व्याप्ती जशी वाढत जाईल तसे अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे। कुंभमेळा कामात 30 विभाग जोडलेले आहेत। या विभागातील रिक्त जागा विहित पद्धतीनुसार भरण्याची सूचना करण्यात आली आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी या संदर्भातील आदेश सर्व विभागांना दिले। नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी विविध विभागांकडून कामाचे नियोजन सुरू आहे। या कामात अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे, त्यामुळे कुंभमेळा कामाशी संलग्न विभाग व यंत्रणांनी आपल्या रिक्त जागा भरण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांना विनंती करावी। ज्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत रिक्त जागा भरण्याचे अधिकार आहे त्यांनी त्या विहित पद्धतीने पालन करून भरावेत असे डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी सूचित केले। रिक्त जागा भरण्यासाठी कालपव्य होणार असेल अथवा हे शक्य नसल्यास आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ सक्षम नसल्याची खात्री झाल्यास त्याबाबतची माहिती, आवश्यक मनुष्यबळाची मागणी आणि कार्यालयीन प्रमुखाच्या अभिप्रायासह कुंभमेळा प्राधिकरणास सादर करावी असे सांगण्यात आले। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।